नमस्कार, मी मनीषाज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। तर आज आपल्याला करायचं आहे रक्षाबंधन स्पेशल म्हणजेच नारळी भात। तर नारळी भात हा अतिशय योग्य प्रमाणात अचूक प्रमाणात केला तर तो खूप सुंदर आणि टेस्टी होतो। मोकळा मोकळा भात होतो आणि त्यासाठी आपण बासमती तांदूळ वापरायचा म्हणजे त्याचा एक वेगळा सुगंध येतो आणि अजूनच छान लागतो। तर त्याचे एक योग्य प्रमाण आपण घेणार आहोत आज। तर 1 वाटी मी तांदूळ घेते आहे, बासमती तांदूळ आहे हा। तो आता ह्या तांदूळ धुवून याला आपल्याला 10 मिनिटं भिजवणार आहोत आणि याच वाटीच्या प्रमाणात आपल्याला ओल्या नारळाचा कीस घ्यायचा आहे। तुम्ही खवून घेतलं तरी चालेल, ओल्या नारळाचा कीस। आणि याच वाटीच्या प्रमाणात आपण घेणार आहोत गूळ। तो सर्वात पहिले आपल्याला हा भात लावून घ्यायचा आहे, भात तयार करून घ्यायचा आहे। त्याला मी आता धुवून 10 मिनिटं भिजवून घेते। तांदूळ आता मी भिजू देते। तर आता आपण लगेचच ओल्या नारळाचा कीस तयार करायचा आहे। तर त्यासाठी मी याची ही पाट काढून घेणार आहे। पाट काढून घेतली की आपला कीसही छान होतो आणि भातही छान लागतो। आता आपण हे बारीक किसणीने याला किसून घ्यायचं आहे। आपले 1 वाटीभर कीस तयार झालेला आहे। आता आपल्याला हे कीस करण्यासाठी 10 मिनिटं लागले तर आपला तांदूळ पण भिजून गेलेला आहे। तर आपण आता आधी भात लावून देऊया। तर डायरेक्ट भात न लावता आपण त्याला फोडणी करणार आहोत। फोडणी म्हणजेच 1 चमचा तूप घालूया, 1 ते 1.5 चमचा, आणि त्यात टाकायचं आहे 2 लवंग, 2-3 मिरे, 1 दालचिनी आणि 2-3 वेलदोडे। तर हे छान तळल्या गेलं की आता आपण टाकणार आहोत तांदूळ जो धुवून घेतला आहे आपण तो। तर यात घालायचं आहे आपल्याला चिमूटभरचं मीठ, 1 पाव चमचा मीठ घालायचं आहे आणि याला छान तुपात कलसून घ्यायचं आहे, मस्त परतवायचं आहे। आणि 1 वाटी तांदळासाठी 2 वाटी पाणी बाजूला गरम करत ठेवलं आहे। योग्य प्रमाणात टाकलं तर भात छान मोकळा मोकळा होईल। आता आपण यात टाकूया 2 वाटी पाणी। भाताला उकळी आली की आपण यात टाकणार आहोत थोडंसं केशर। आपण याला दुधात भिजवून ठेवलं आणि मग टाकलं तरी चालेल। चाळून घ्यायचं आहे। तर पाणी आटत आलंय तर आता आपण कुकर लावण्याची छान शिट्ट्या करून घेऊया। भात कसा झालाय आपण पाहून घेऊया। छान मस्तच गरम आहे, मस्त मोकळा मोकळा झालेला आहे, तुम्ही पाहू शकतात। खूपच छान झालेला आहे भात। तर आपल्याला याला असंच मोकळं करून ठेवायचं आहे। आता आपण एका मोठ्या कढईमध्ये 2 चमचे साजूक तूप घालायचं आहे। यात टाकायचे आहेत काजू आणि बदाम, तळून घ्यायचे आहेत मस्त। नंतर थोडासा रंग बदलायला लागला की आपण यातच टाकणार आहोत ओल्या नारळाचा कीस जो आपण 1 वाटी काढून ठेवलेला आहे। यालाही परतून घ्यायचं आहे मस्त। हा छान परतत आला की 5 मिनिटं झाली की आपण यात टाकणार आहोत 1 वाटी गूळ। अगदी 1 वाटी तांदळासाठी 1 वाटी ओल्या नारळाचा कीस आणि 1 वाटी गूळ आपण यात घालणार आहोत आणि त्याला छान गूळ वितळून घ्यायचा आहे, मस्त मिक्स करून घ्यायचं आहे। तर हे गुळाचं आणि खोबऱ्याचं सारण आता छान तयार झालेलं आहे मस्तच। आता आपण यात टाकून देणार आहोत आपण शिजवून घेतलेला भात। मस्त परतवायचं आहे, छान मस्त मिक्स करून घ्यायचं आहे। अतिशय सुंदर असा खमंग दरवळतोय घरभर। आहा, खूपच छान। त्याला आपण एक थोडासा गॅस मीडियम करायचा आहे आणि आपण यावर आता झाकण ठेवून 1-2 मिनिटाची वाफ घेऊया। मस्त वाफ आली आहे, छान अतिशय सुंदर असा आपला नारळी भात तयार झालेला आहे। गरमागरम अतिशय सुंदर असा
आपला गरमागरम सुवासिक अतिशय भरपूर चवीने भरलेला असा नारळी भात तयार झालेला आहे. आणि आता तो आपण नैवेद्य पण करणार आहोत त्याचा. तर त्यावर थोडंसं असं आपण ओल्या नारळ पण टाकू शकतो, तुळशीपत्र. आणि आज कृष्णाला नैवेद्य करायचा आहे. त्यावर एक तुपाची धार. अतिशय सुंदर, चविष्ट आणि सात्विक असा सुंदर असा आपला नारळी भात तयार झालेला आहे. आजच्या नारळी भाताची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवायचं आहे. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका. चॅनलला नवे असाल तर पटकन सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नव्या रेसिपी पाहायला मिळतील. थँक्यू. रक्षाबंधनाच्या आणि नारळी पौर्णिमेच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.